श्री गणेशाय नमः. श्रोते हो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या अत्यंत पवित्र, गूढ आणि रसाळ ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायात डोकावणार आहोत. हा अध्याय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारामागचं रहस्य, त्यांचे भारतभरचे प्रवास, विविध भक्तांशी झालेले संवाद आणि त्यांच्या अद्भुत लीलांचा सखोल दर्शन घडवणारा अध्याय आहे. एकूणच स्वामींच्या कार्याची आणि त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा हा अध्याय आहे. खरं तर हा अध्याय म्हणजे पुढील संपूर्ण चरित्र समजून घेण्यासाठीची पायाभरणी आहे. स्वामी म्हणजे नेमके कोण? त्यांचं स्वरूप काय? ते या पृथ्वीवर का प्रकट झाले? या सगळ्या प्रश्नांची बीजं आपल्याला इथेच सापडतात. या अध्यायात एक अतिशय सुंदर आणि सोपी भक्तीची मांडणी केली आहे. इथे दोन प्रकारचे भक्त सांगितले आहेत. एक, सकाम भक्त, जे काही इच्छा घेऊन स्वामींची भक्ती करतात, आणि दुसरे, निष्काम भक्त, ज्यांना काहीही नको, फक्त स्वामीच हवे असतात. ग्रंथ सांगतो, सकाम भक्तांना स्वामी इच्छापूर्ती देतात आणि निष्काम भक्तांना मोक्ष म्हणजेच कैवल्य पद प्राप्त करून देतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भक्तीचा मार्ग कोणताही असो, स्वामींची कृपा दोघांवरही समान असते, फक्त फळ वेगवेगळं असतं. यानंतर ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा उल्लेख येतो. अनेक पापी, दुःखी, पीडित लोकांचा उद्धार करून ते कर्दळी वनात गुप्त झाले असं मानलं जातं. पण कथा तिथे संपत नाही. ग्रंथ सांगतो, तीच कल्याणकारी, दयामय दिव्यशक्ती पुढे श्री स्वामी समर्थ या रूपात प्रकट झाली. हा केवळ एका कार्याचा पुढचा भाग नाही, तर एकाच परमतत्वाचे वेगवेगळे अवतार आहेत. काळ बदलला, रूप बदललं, नाव बदललं, पण उद्देश तोच राहिला, लोकांचा उद्धार आणि धर्माची स्थापना. म्हणजे जसं एका नदीचा प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा दिसतो, पण मूळ स्रोत एकच असतो, तसंच नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ. स्वामींचं स्वरूप मानवी चौकटीत बसणारं नव्हतं, म्हणून लोकांना अनेक प्रश्न पडायचे. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे जन्मपत्रिकेचा. एका विद्वान भक्ताने स्वामींची पत्रिका मांडायचा प्रयत्न केला, पण त्यांना स्वामींचं वय, जन्मकाळ काहीच निश्चित करता येईना. सगळं गणित चुकत होतं. तेव्हा स्वामी हसून म्हणाले, आम्ही अनादी सिद्ध आहोत. आम्हाला आरंभ नाही. तिथी, नक्षत्र, जन्मकाळ हे सगळं आम्हाला लागू होत नाही. हे रूप आम्ही फक्त लोकांच्या उद्धारासाठी घेतलं आहे. अनादी सिद्ध या एका शब्दात संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. स्वामी हे काळाच्या, जन्ममरणाच्या पलीकडचे आहेत. यानंतर येतो एक अत्यंत सुंदर प्रसंग, अक्कलकोटमधला. स्वामी राजप्पा मोदी नावाच्या भक्ताच्या घरी विराजमान होते. त्यावेळी एक इंग्रज अधिकारी आणि एक पारशी गृहस्थ दर्शनासाठी येणार आहेत हे स्वामींना आधीच माहीत होतं. त्यांनी घरात 3 खुर्च्या ठेवायला सांगितल्या. जेव्हा ते दोघे आले, स्वामींनी त्यांना अत्यंत आपुलकीने आणि सन्मानाने बसवलं. इथे स्वामींची सर्व ज्ञानता तर दिसतेच, पण त्यांचं समभावाचं तत्वही दिसतं. इंग्रज, पारशी, हिंदू सगळे त्यांच्या दृष्टीने समान. त्या इंग्रज अधिकाऱ्याने सहज विचारलं, महाराज, आपण कुठून आलात? स्वामी हसून म्हणाले, कर्दळी वनातून निघालो. कलकत्ता, बंगाल, गंगा किनारा, हरिद्वार, गोकर्ण, रामेश्वर, केदारनाथ, बद्रीनाथ, दक्षिणेत पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सोलापूर आणि इथवर आलो. हा प्रवास म्हणजे अख्खा भारत. यातून स्वामींचं कार्य किती व्यापक होतं हे दिसून येतं. या प्रवासात मंगळवेढा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. इथे स्वामी तब्बल 12 वर्षे राहिले. त्यांचं राहणं अत्यंत साधं होतं, गावाबाहेर, रानात, ओढ्याच्या काठी. म्हणून अनेक लोक त्यांना वेडे, पिसेबुवा म्हणायचे. पण ज्यांची दृष्टी भक्तीने आणि श्रद्धेने तयार होती, त्यांना त्या साधेपणामागचं